गोव्यात कामानिमित्त राहणाऱ्या परप्रांतीयांनी स्थानिकांचं जगणं कठीण केले। गोव्याची शांतता बिघडवली। अशाच 3 परप्रांतीयांनी परवरीच्या पीडीए कॉलनीजवळ राहणाऱ्या मिहिर आक्षीकर यांच्यावर दगडानं हल्ला केला। यामध्ये ते जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले। हे परप्रांतीय तरुण रस्त्याच्या कडेलाच बसून दारू ढोसत होते। त्यावर मिहिर यांनी जाब विचारला असता अचानक ते आक्रमक बनले। नेमकं काय घडलं ऐकूयात। माझं नाव मिहिर आक्षीकर। मी मुलाला केशकर्तनालयात पाठवलं आणि सोमवारचा दिवस होता म्हणून अंगणातील झाडांची फुलं काढत होतो। त्याचवेळी समोरील रस्त्यावरून 2 महिला निघाल्या होत्या। त्यांना 3 परप्रांतीय तरुण रस्त्याकडेला बसून दारू पित असल्याचं दिसलं। त्यामुळे त्यांनी तरुणांना हटकलं। रस्त्याकडेला बसून दारू पिऊ नका असं त्यांनी मुलांना सांगितलं। मी तिथंच राहतो, त्यामुळे महिला निघून गेल्यानंतर मी त्या तरुणांना विनंती केली की बाबांनो, तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन दारू प्या, रस्त्यावर बसू नका। इथून महिला मुली जात असतात तेव्हा तुम्ही खोलीत जा, नाहीतर पोलिसांना कळवावं लागेल असं मी त्यांना सांगितलं। त्याचा त्यांना राग आला। त्यातील एकटा उठला आणि त्यानं सरळ दगड उचलून मारला। दुसऱ्यानं माझ्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला। तिसऱ्यानं मला खाली आडवं पाडलं आणि दगडाने मारहाण करायला सुरुवात केली। आम्ही आमच्याच गावात सुरक्षित नाहीये। काही दिवसांपूर्वी माझ्या आईच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावून चोरटे पळाले होते। आता माझ्यावर हल्ला झालाय। त्यामुळे आम्ही गोव्यात राहायचं की नाही हे समजेनासं झालंय। मला भीती वाटू लागली। माझं नाव मिहिर आक्षीकर। पोरवरी रावता। 9:30 सुमार का जाली। कितले जाण आशिल्ले? दोगूच जाण पिवपाक रस्त्यार बशिल्ले। तांकां फक्त सांगलें बाबा हांगा बसनाका, तुमच्या रूमान वचून पिया। रिवेरा आसा पळय थंय वाइन स्टोर आहा, सोलून आसा, पीडीए कॉलनी, रिवेरा रेजिडेन्सी आहा, थंय वाइन स्टोर आहा, सोलून आसा, सगळे डिसंट आहा। केन्ना अशी हे करूं ना। आज तांकां फक्त सांगिल्लें बाबा लेडीज भोंवता, दादले वता, जाणटे बरें दिसना रस्त्यार बसून तुम्ही म्हणटकीर तुमी तुमच्या रूमान वचून पिया इतलेंच म्हणलां। म्हणटकीर अटॅक केलो म्हजेर भायर रस्त्यारूच जमनीर बशिल्ले, रस्त्यार पब्लीक हाचेर सामके रोडार बशिल्ले। तांकां हांगा रोडार बसनाका, तुमी वचून तुमच्या रूमान पिया म्हणलें। इतलेंच म्हणलें। आनी एका बायलेनूच सांगिल्लें तांकां वतना, मोठ्या मोठ्या हसता, फकाणां करता कितें काय म्हणून, तुमी हांगच्यान वचून पिया म्हणून तुमकां जाय थंय। खंयचे ते? नेपाली ते नेपाळी। दोगीदां नेपाली आनी ते वाइन स्टोराचेर तेन्नाच ताणें ताका विचारलें बाबा फोटो बी आसा विचारलें हांवें। सो ताणें आसा म्हणून सांगलें, व्हिडिओ ताणें दाखयला म्हाका। सो तुमी मातशें रिक्वेस्ट तुमकां, तुमी फोटो बी घ्या तांचे कडल्यान। आता पोलीस कंप्लेंट केली। परप्रांतीयांमुळे गोवेकरांनाच गोव्यात राहायला जर भीती वाटत असेल तर त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। आणि गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।